सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 64ला मान्य मंत्री महोदय आम्ही पाठिंबा देतो, पण पुन्हा आपण चूक एक करतोय। अध्यक्ष महाराज, चूक काय करतोय अध्यक्ष महाराज? हे बिल केलं की अतिशय पवित्र स्थान रामटेक आहे, कारण महाराष्ट्रात जिथं जिथं प्रभू रामाचा स्पर्श झाला त्यामध्ये नाशिकची पंचवटी असेल, रामटेक असेल, आणि अध्यक्ष महाराज प्रभू रामाची आजी राजा आजची पत्नी इंदुमती ही विदर्भ कन्या आहे। अध्यक्ष महाराज, यामध्ये फक्त तुम्ही वकील आहात, एक गोष्ट बदलवणं आवश्यक आहे। तुम्ही सदस्य करतात, त्याच्यात तुम्ही स्वतः राहणार आहात, नगरपालिका अध्यक्ष राहणार आहात, पण बाकी अशासकीय सदस्यांसाठी ज्या तुम्ही नियम इथं लावलेत त्यामध्ये 2 नियम बदलवले पाहिजे। एक, नैतिक अधपतनाचा अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही अपराधाकरता फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर, आता तुम्हालाही माहित आहे, तुम्ही वकील आहात, मी जरी LLB आहे, मी गेलो नाही कोर्टात, पण अध्यक्ष महाराज दोषी ठरवल्यावर म्हणजे काय? म्हणजे तो सदस्य त्याच्यावर गुन्हा असला नैतिक अधपतनाचा तरी तुम्ही त्याला ठेवणार, कारण तुम्ही कंडिशन मध्ये काय म्हणताय? दोषी ठरवल्यावर। आता दोष ठरवण्यासाठी तर 50 वर्ष लागतील, तोपर्यंत इकडे मंदिरात तो गडबड करेल। दुसरं, समितीच्या सदस्याने पद धारण केल्यावर तिने आपले कर्तव्य पार पाडताना गंभीर गैरवर्तणूक केल्याबाबत ती दोषी असल्याचे आढळून आले आणि त्या संदर्भातील शिक्षा झाल्यावर, मला आपल्याला व्यक्तिगत विनंती आहे की आरोप जरी झाला तरी आपण प्रभू रामाच्या मंदिराचं विश्वस्त मंडळ बनवतोय। मा सीतेच्या संदर्भात फक्त शंका घेतली, अग्निपरीक्षा दिली, तेव्हा प्रभू राम असं म्हणाले नाही कोर्टाचा निर्णय येऊ द्या, कोर्टाने दोष दिल्यावर आम्ही करू। तुम्ही सदस्यत्व काढताना कोर्टाने दोषी ठरवल्यावर, कोर्टाने, अरे एकाने जरी बोट उचललं की हा या राम मंदिराच्या विश्वस्त संस्थेमध्ये आलाय, प्रेमापोटी आलाय, कधी कधी तुम्हाला माहिती आहे आज तुमच्यासारखा सज्जन अतिशय उत्तम मंत्री आहे, आमदार आहे, उद्या नाही आलेत तुम्ही आणि एक चुकीचा माणूस निवडून आला, त्याचे चमचे इथं बसतील। या कायद्यामध्ये कृपया प्रभू रामाच्या कोणत्याही कायद्यामध्ये पळवाट ठेवू नका। तुम्ही हे मान्य करा की मा सीतेवर शंका घेतल्या बरोबर, जसा त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागली, काय कोणी काय ठेका घेतलाय का की मीच बसेन तिथं विश्वस्त म्हणून? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला रे झाला तर कोर्टाच्या शिक्षेची वाट पाहायची नाही। FIR झाल्याबरोबर त्याचं विश्वस्त ट्रस्टी पद जाईल, नाहीतर प्रभू राम हे आपल्याला अशा आणि राम असणाऱ्या लोकांना तिथं सेवा करण्याची संधी देणं हे या कायद्याची पळवाट आहे। आणि म्हणून मंत्री महोदय, तुम्ही अभ्यासू आहात, जाणकार आहात, तुम्ही कार्यक्षम आहात, पण तुमच्या हातून हे पातक प्रभू रामाचं होता कामा नये ही काळजी घेऊन एवढी सुधारणा मान्य करावी की FIR झाली की नो ट्रस्टी, एवढं करा।